स्वाध्याय इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र पाठ पहिला संविधानाची वाटचाल। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी रिकामी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। अ 25%, ब 30%, क 40%, ड 50%। महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। 2. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? अ. माहितीचा अधिकार कायदा, ब. हुंडा प्रतिबंधक कायदा, क. अन्न सुरक्षा कायदा, ड. यापैकी कोणतेही नाही। हुंडा प्रतिबंधक कायदा या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे। 3. लोकशाहीचा गाभा म्हणजे रिकामी जागा। अ. प्रौढ मताधिकार, ब. सत्तेचे विकेंद्रीकरण, क. राखीव जागांचे धोरण, ड. न्यायालयीन निर्णय। लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण। प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा। एक. सर, तुमचं बिल. भाऊजी, 1. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते। हे विधान बरोबर आहे, कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे। संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे। सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षांची अट नंतर 18 वर्षे पूर्ण अशी करण्यात आल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला। मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही, म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते। 2. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे। हे विधान चूक आहे, कारण लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते। पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात। शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली, म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली नसून कमी झाली आहे। 3. संविधानाचे स्वरूप
एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. हे विधान बरोबर आहे, कारण संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. प्रश्न 3. टिपा लिहा. 1. अल्पसंख्याक विषयक तरतुदी. अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे. अल्पसंख्याकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. अल्पसंख्याकांची भाषा, संस्कृती, लिपी, धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. 2. राखीव जागाविषयक धोरण. भारतीय समाजातील काही लोकसमूह हे वर्षानुवर्षे सामाजिक न्यायापासून दूरच राहिले. शिक्षण आणि रोजगाराच्या संधींपासून ते दीर्घकाळ वंचित राहिले आहेत. अशा लोकसमूहांना स्वातंत्र्योत्तर काळात मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते. म्हणून संविधानकारांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात राखीव जागा ठेवण्याचे धोरण स्वीकारले. त्यानंतर संसदेने इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केली. राखीव जागाविषयक धोरणामुळे वंचित समाज घटकांना न्याय मिळवून आपला विकास करण्याची संधी मिळाली आहे. 3. लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहोंनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले. त्यामुळे 1952च्या पहिल्या लोकसभेत 22 महिला निवडून आल्या होत्या. ही संख्या वाढत जाऊन 2014च्या निवडणुकीत ही संख्या 66 वर जाऊन पोहोचली आहे. लोकसभेच्या एकूण जागांच्या 50% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे. स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल. प्रश्न 4. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. हक्काधारित दृष्टिकोन. स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता. इसवी सन 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या. म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात. 2.
माहितीचा अधिकार. शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा, यासाठी शासनाने 2005 साली नागरिकांना माहितीचा न जाने कब कहाँ विश्वास वाढावा यासाठी शासनाने 2005 साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिला. या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत. शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे. प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. मतदारांचे वय 21 वर्षांवरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले? भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान 21 वर्षे पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्षे करण्यात आल्याने युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला. यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली. या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. 2. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. सर्वांना विकासाची समान संधी देणे. 3. न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे? न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली. घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन या कायद्यांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली. प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मांतील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली. खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रदबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले. नमस्कार, मी अनिता दिगंबर गजलकर. मागील 2 वर्षापासून